आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यातीलच एक पदार्थ तिखट पुऱ्या आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. नेहमी मी पीठ कधीच चाळून घेत नाही, कारण कोंड्यामध्ये भरपूर फायबर्स असतात जे की आपल्या तब्येतीसाठी खूप उपयोगी असतात. आता त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं. बेसन पिठामुळं पुऱ्या खूप चवदार आणि खुसखुशीत होतात. आता त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूयात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त घाला. आता त्यानंतर 1 चमचा ओवा जरा हातावर कुस्करून घालायचा. त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि खूप सारे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर अर्धा कप दही घालायचं. दह्यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत होतात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. ह्या पुऱ्या 3-4 दिवस चांगल्या टिकतात, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना शाळेच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. त्यानंतर आता 2 टेबलस्पून तेल गरम करायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हे पिठामध्ये घालायचं. तेल खूप गरम आहे, त्यामुळे हे चमच्यानेच आधी मिक्स करायचं. त्यानंतर हाताने हे पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं. गरम तेलाचं मोहन घातलं की पुऱ्या तेलकट होत नाही, मस्त खुसखुशीत होतात. आता थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं. तर हे पहा, हे इतपत घट्ट पीठ मळून घेतलंय मी. आता यावर थोडंसं तेल टाकून पीठ जरा मऊ करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला कमीत कमी अर्धा तासासाठी मुरवत ठेवायचं. म्हणजे मग काय होतं, मसाल्याचे फ्लेवर चांगले पिठामध्ये उतरतात. अर्ध्या तासानंतर पाहू शकता पीठ पहिल्यापेक्षा जरा सैल झालंय, त्यामुळेच सुरुवातीला पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं. आता याचे एकसारखे भाग करून याचे उंडे बनवून घ्यायचे. आता यातला एक उंडा घ्यायचा आणि बाकीचे उंडे झाकून ठेवायचे. आता याची चपाती लाटून घ्यायची. पीठ घट्ट मळल्यामुळं याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात आवश्यकता पडत नाही, तर खाली अजिबात हे चिटकत नाही. तर हे पहा, एवढी अशी पातळ मी चपाती लाटून घेतली आहे. चपाती एकसारखी लाटून घ्यायची, कुठं जाड कुठं पातळ अशी ठेवायची नाही, नाहीतर पुऱ्या फुगत नाही. तर आता त्यानंतर असं हे वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने पुऱ्या पाडून घ्यायच्या. तुम्ही छोट्या छोट्या पिठाचा उंडा घेऊन त्याची पुरी लाटली तरी चालेल, पण तशा पुऱ्या लाटायला वेळ जास्त लागतो. अशा पुऱ्या पाडल्या की तुम्ही ॲट अ टाईम 3-4 पुऱ्या बनवू शकता. कढईचं जे पीठ उरलेलं आहे ते पुन्हा दुसऱ्या पुरी लाटताना त्यामध्ये मिक्स करायचं. तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तर चला आता आपण या तळून घेऊया. तर कढईमध्ये मिडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. त्यानंतरच यामध्ये पुरी सोडायची. तेल जर कमी तापलेलं असलं की मग पुरी फुगत नाही, कडक होती आणि तेलकटसुद्धा होती. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर योग्य असणं खूप गरजेचं आहे. तर पाहू शकता काय टम्म फुगली आपली पुरी. दोन्ही बाजूंनी चांगली सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची आणि टिश्यू पेपरवर ही काढून घ्यायची, म्हणजे मग एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल. तर एका वेळी तुम्ही 2-3 पुऱ्यासुद्धा तळू शकता. तर अशा ह्या टम्म फुगलेल्या चवीला 1 नंबर असलेल्या तिखट पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.